नक्कीच चांगला विचार आणि चांगला सकारात्मक खेळाने मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला मात्र सन्मान मिळाला आहे. मैदानाच्या आतमध्ये गाडी आहे, टेम्पो आहे, तो थोडा बाहेर पार्क करा, रिक्वेस्ट करेन. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक विराट ट्रॉफी 2024 मध्ये क्रिकेट एक स्पर्धा आहे. यश अपयश आपल्या हातात नाही आहे, परंतु आपण खेळायचं कसं हे आपल्या हातात आहे. डेफिनेटली कोण चांगलं खेळते पाहूया. वैभव टू उमेश. पहिला चेंडू बाउन्स घेणारा आणि नक्की चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य उमेश परेडने केलंय. उमेश जर विचार करायचा झाला 94 धावांचा बेस्ट जो सातिवलीच्या मैदानावर आपण पाहिला होता. हायेस्ट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये हायेस्ट सर्वात जास्त धावा करणारा एका इनिंग मध्ये खेळाडू असेल तो म्हणजेच उमेश परेड. त्यानंतर आपण बघितलं त्याच स्पर्धेमध्ये रवी डवला, नक्कीच वाकीपाडा टीमचा जर आपण पाहिला तर त्याचा सुद्धा नावावर आपण बघितलं एक मोठा रेकॉर्ड आहे. त्याने सुद्धा अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये केलं होतं. उमेश स्ट्राइक एंडकडे पाहायला मिळतोय. ऑन साइडला लॉफ्टेड. ओ या वेळेला ही कॅच नव्हतीये तर मॅच होऊ शकते, कारण की उमेशची विकेट प्राइसलेस होती आणि ती सोडली. धीरजने केली मोठी चुकी आणि या चुकीला मिळणार नाहीये माफी. 6वा षटकार. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे हा कॅच कलेक्ट करायला हवा होता, परंतु आपण पाहिलं कॅच सुटल्यानंतर थोडासा वैभव नाराज होता तो पाहायला मिळेल, कारण की ही मोठी विकेट होती. पण जे आपण म्हटलं जातंय ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. तर कष्टही करावे लागतील. जरी एक संधी मिळाली होती गमावल्यानंतर तुम्हाला तीच कष्ट प्रामाणिकपणाने करावे लागतील आणि नक्कीच तुम्हाला संधी मिळेल. डेफिनेटली प्रशांत जाधव या स्पर्धेमध्ये आलात. आपण एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. युवराज 11 कोलेकर पाडा टीम ज्याप्रमाणे आज मात्र नक्कीच चांगलं क्रिकेट खेळली, परंतु ते वर्चस्व गाजवता आले नाहीये आणि राजवली टीमने पराभवाच्या छाया सोडला. धावफलक आपण पाहिलं तर 9च्या घरामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्राइक एंडकडे आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश परेड. 2 बंधू आहेत. हो या वेळेला नाप तोलून गोलंदाजी केली जातीये. म्हणजेच आपण पाहिलं ना की परीक्षेच्या पूर्वी जर आपला अभ्यास जर आपण पाहिला ना तर चांगला असेल ना तर मग पेपर कसाही असो, अभ्यास आपला ठीक आहे ना तर मग टेन्शन नसतं. आणि त्याचप्रमाणे वैभवचा सुद्धा अभ्यास आहे, कारण की कोणत्या फलंदाजाला कोणता चेंडू आपण वापरू शकतो, कोणत्या फलंदाजाला कोणत्या चेंडू रोखू शकतोय हे त्याला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऑन पिच लॉफ्टेड केलाय इनटू द गॅप आणि चेंडू थेट निघून जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. हा एकविरा चषकातील शानदार कल्पेच्या बॅटमधून चौकार. पाच चेंडू झाले 13 धावा. एक चेंडू आहे. तेरा धावा आपण पाहतोय. ज्या अनुसंघाने जर विचार करायचा झाला तर एक षटकार एक चौकार आणि तेच एक प्रमुख कारण आपण पाहिलं हे षटक 13 धावांचा झालाय. राजावली टीम नव्या रंगाने नव्या रूपाने नव्या जर्सी मध्ये आपण पाहिलं. त्याचप्रमाणे
नव्या मोसमामध्ये आय ग्रुप भाटपाडा टीम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य स्पोर्टची जर्सी त्यांच्याकडे आज आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच अविनाशजी ठाकरे स्वराज्य स्पोर्ट्सचे ओनर. शॉर्टपिच चेंडू पुल केलाय, बॉडीचा वापर करत चेंडूला स्टॉप केलाय. धावा मौल्यवान आहेत आणि त्या वाचवल्यात. नक्कीच चांगला इंटेन दर्शवला गेला त्या फिल्डरने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि त्याचं कारण आपण पाहिलं तर नक्कीच हे एफर्ट्स मिळायला हवा. ज्याप्रमाणे कल्पेश आणि उमेश या जोडीने पहिल्या षटकामध्ये 15 धावा ऍड केल्यात आपल्या टीमच्या टोटलमध्ये. षटक समाप्त झालंय बिनबाद 15ची एक मोठी सुरुवात मिळाली आहे. साईकृपा राजावली टीमला. नक्कीच गरज आहे विकेटची. ती शोधून देणारा कोणता गोलंदाज ठरेल पाहूया दुसऱ्या षटकामध्ये. वय गाणे ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया. आलेल्या सगळ्या खेळाडूंचा प्रेक्षकांचा आणि सगळ्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय आई एकविरा ट्रॉफी 2024. धीरज नावाचा तेज तर्रार गोलंदाज जो आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न नक्कीच सातत्याने ते करावे लागतील की तुम्ही विरोधी टीमला कसं अडचणीमध्ये आणायचं आहे. म्हणून म्हटलं जाते ना कि आज रास्ता बना लिया तो कल मंजिल मिल जाएगी, हौसले से भरी तुम्हारी कोशिश ये जरूर कामयाब होगी और रंग लाएगी. इथे 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 चुकी झाली, पुन्हा एकदा चुकी झाली. अगदी आपण पाहिलं तर झेल आला होता, इझी होता, परंतु कठीण करून घेतला आणि त्याचा परिणाम स्वरूप आपण पाहिला तर धावा या खर्च केल्या. जिथे कॅच होऊ शकले असतं, विकेट मिळालं असतं, तिथे 4 धावा मात्र इथे मिळाल्या आणि ह्या सगळ्या चुका मात्र आपण पाहिला तर महागात पडताना राजावली टीमला पाहायला मिळत आहेत. नियंत्रण नव्हतं त्या खेळाडूचं, जजमेंट चुकलं. चेंडू नक्कीच आपण पाहिला आपल्या उजव्या बाजूने आला परंतु खेळाडू पळत होता डाव्या बाजूनं आणि तीच नियंत्रण चुकल्यामुळे आपण पाहिलं तर इथे एक कॅच मात्र ड्रॉप होताना आपल्याला मिळतोय. रिव्हर्सचा फटका या वेळेला डिझोन मध्ये नक्कीच एक इरादा होता चांगला एक्झिक्यूट करण्याचा परंतु तो तितका यशस्वी होताना पाहायला मिळत. 2 धावा मिळतील. धाव फळक 21. धावा आलेला आहेत. धीरज आपल्या गोलंदाजीमध्ये प्रयत्न करत असताना आतापर्यंत 2 कॅच मात्र सुटल्या आहेत. आता बॉटमहँडचा वापर केला आहे आणि नक्कीच चेंडूला मात्र उडवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा खोल टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र 6 धाव्यांची मोहर उमेशने लगावले. हा सिक्सर. थँक्यू डीजे. आज मात्र तहेस महेस करण्याच्या अनुषंगाने उमेश परेड मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. एक आक्रमक खेळ पुन्हा एकदा या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं ब्रेक थ्रूच्या शोधात आहेत. चान्सेस आले होते, कन्वर्ट करता आले नाही. आता पुन्हा एकदा पाहिलं आपण तर मिस टायमिंग झालाय. चेंडू गॅप मध्ये पडलाय. चेंडूची फेकी येईल, कदाचित 2 धावा मिळतील आणि 2 धावा मिळाल्या सुद्धा आहेत. राजावली टीम कडे आपण पाहिलं तर भरपूर काही मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्यात. कुठेतरी आपण पाहू शकतोय की इथे जे दडपण कमी करायचं असेल तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी बाजूला सोडून मात्र नक्कीच एक नियंत्रणामध्ये आपण पाहिलं तर एका गोष्टीकडे फोकस करावं लागेल की चांगलं क्रिकेट जे काही घडलं मागे सोडा, आपण पुढे काय करू शकतोय त्या गोष्टीला फोकस करून आता इथून चालावं लागेल. उमेश आतापर्यंत 8 चेंडू 23, कल्पेश 3 मध्ये 6.
पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. खोलटप्प्याचा चेंडू आहे आणि त्या चेंडूला गॅप मध्ये धाडले. रिव्हर्सचा फटका आणि नक्कीच फटका सक्सेस होताना पाहायला मिळतोय. चेंडू 4 धावांसाठी चौकार. वाट डीजे 2 षटक फिनिश झाले. 33 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहिले. स्तुती दी आहे. 2 कॅच महत्वपूर्ण होते जे सुटले. पहिला जो आपण पाहिला तर जवळजवळ लॉंगॉनच्या दिशेने, दुसरा पण पाहिला तर जवळजवळ मिड विकेटच्या दिशेने. आणि तेच कॅच आपण पाहिले कोणत्या खेळाडूची तर एकच खेळाडू होता उमेश. आणि त्याचे सुटल्यानंतर स्थिती आपण पाहिली थोडीशी बिकट करण्याचा मात्र प्रयत्न केलाय त्यांनी. 9 चेंडू 27 धावांवर नाबाद खेळत असताना त्याला चांगलं योगदान दिलंय कल्पेश परेडनं. कल्पेश परेड यांचा जर विचार करायचा झाला फिटनेस किंग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगले ॲथलीट म्हणून पाहायला मिळत आहेत, एक चांगले क्रिकेटपटू पाहायला मिळत आहेत. अजय माडवी पुन्हा एकदा संकटमोचक आपल्या टीमसाठी स्पाल फेकेल का, कारण की संकटमोचक बॅटिंग त्याने केली होती. आता मात्र संकटमोचक गोलंदाजी, कारण की विकेटची दरकार आहे. जो 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत आलं एकही विकेट मात्र मिळवण्यामध्ये यश आलं नाहीये राजौली टीमला. आणि हाच एक प्लस पॉइंट आहे. इथे चांगला चेंडू मात्र आपण पाहिला की कुठेतरी कल्पेशच्या झोनच्या बाहेर मारा केलाय उमेशने. पाहिलं दुसऱ्या बाजूने हेरलं आणि जागेवरूनच आपण बघितलं 2 शब्दात सल्ला दिलाय कल्पेशला. आता पाहूया फायदा किती होतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला. गॅप 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 मधून चेंडू निघून चाललाय. 4 धावांचा फटका चौकार. भरपूर मोठा गॅप होता. काऊ कॉर्नर लॉंग ऑन त्याच्यामध्ये चेंडू पडल्यानंतर वेगाने धाव फलक पुढे सरकला गेलाय. धावसंख्या पाहिली आपण 37 धावा. हा फटका मिस टायमिंग झालाय. हवेत आहे खेळाडू 38 सर्कल मध्ये. झेलची संधी आणि झेल आणखीन एक ड्रॉप. राजौली टीम आज आपण पाहिली आहे तर क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर कमी पडताना पाहायला मिळते आणि आत्मविश्वास मात्र आपण पाहिलं थोडासा ह्याच कारणामुळे डगमगवला जातोय. परंतु ज्या खेळाडूंना आपण पाहिलं जीवनदान, उमेशला 2 कल्पेशला 1 आणि त्याचं प्रत्यय आपण बघितलं नाबाद 39 धाव्यांची आता मात्र पार्टनरशिप झाली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत आणखीन या इनिंग मध्ये. अगदी ऑस्टमच्या जवळ हा चेंडू फेकलाय परंतु पंच विकास वळवी सहमत नाहीयेत आणि त्याने वाईट बॉलचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. ही स्पर्धा कालच्या दिवसापासून आपण पाहिली आहे. जी सुरुवात झाली कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सन्माननीय प्रमुख अतिथी आपण पाहिले होते ते नक्कीच जे इथे दाखल झाले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला गेल्यानंतर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. कालच्या दिवसामध्ये सन्माननीय जिग्नेश दादा माते, संदीप दादा पाटील, लोकेशजी बेंद्रे आणि नक्की त्यांचे सहयोगी इथे दाखल झाले होते आणि त्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं उद्घाटन सोहळा पार पडला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही स्पर्धा छान रूपाने मात्र खेळली जाते. नक्कीच आपण पाहिलं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं अगदी वेळेवर मात्र मॅचेस सुरू आणि वेळेवर सगळ्या संघांनी सुद्धा उपस्थिती इथे लावलेली पाहायला मिळते. हा मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये, परंतु आता पाहिलं तर वैभवच्या माध्यमातून सुद्धा झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आज झालंय काय राजावली या संघाला. उमेश सुद्धा म्हणेल
की नक्कीच आज चाललंय काय. जवळजवळ मला अशा कॅचेस सोडल्या जातात, मला असं जीवनदान दिलं जात आहे. नक्कीच आज माझ्यासाठी आपण बघितलं तर दिवस आहे, परंतु त्या दिवसाचा मी फायदा उचलायला हवा. धावफलक 43, चेंडू टाकून झालेत 5. आता शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे उमेश. मात्र फिनिश ग्रेट करेल का. मोठं लक्ष म्हणजेच इथून षटकार आला तर 49 आणि चौकार आला तर नक्कीच 47. काय होतंय पाहूया. रिव्हर्स खेळलाय परंतु हवेत आहे. पुन्हा एकदा झेल, आणखी एक झेल ड्रॉप. 5 कॅच आतापर्यंत सुटल्यात या इनिंग मध्ये आणि त्यामध्ये आपण बघितलं तर उमेशच्या 4 धावफलक आपण पाहिला तर 2 ने 45 या आकड्यावर पाहायला मिळतंय आणि 40 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी असेल ते म्हणजेच 18 चेंडूमध्ये. पुढील 2 टीम्स टॉस खूप महत्वाचा असेल. साई कृपा राजावली आणि आय ग्रुप भाटपाडा या 2 टीमच्या दरम्यान आपण हा सामना पाहतो दुसऱ्या फेरीचा. आणि त्यात नंतर आपण बघितलं की पहिल्या फेरीची जी लढत होणार आहे यानंतरची जीवदानी गिरीज वर्सेस जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. कॅप्टन बॉट अप 2 टीम्स प्लीज कम, विल बी फास्ट अँड टॉस फास्ट. रंगाच्या दरबारी मी वीज थिरकणारी, जलवंती लजवंती दरवळते मी कस्तुरी. तेजस 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 फुलवंती फुलवंती धन्यवाद. वेळ झाली आहे टॉसची. या मिलिंद या. रुपेश गोवारी, रुपेशजी गोवारी यांना रिक्वेस्ट करतो या. रुपेश आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉसची ओळख करून दिली जाईल. एकविरा स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या बाजूने आहे म्हात्रे ब्रदर्स. कॉल जगदंबा स्पोर्ट्स टीम कडून कॉल. एकविरा स्पोर्ट्स इथे म्हात्रे ब्रदर्स. शुभेच्छा द्या रुपेश दोन्ही कॅप्टन्सना आणि नक्कीच आपण विराजमान व्हा. तर मयूर टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार. शत्रुघ्न या हंगामामध्ये विजयाच्या शोधात आहे, तुमची टीम डेफिनेटली चांगली आहे, तर तो आज काय गेम प्लॅनिंग असेल या मैदानावर या स्पर्धेमध्ये खेळताना. आज गेम प्लॅनिंग आहे का. आज टीम मध्ये आकाश पाहायला मिळेल. हो नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते खेळाडू असतील ते चांगले क्रिकेट खेळतील. हो संतोष काय वेगदाय आहेत भरपूर जण. ज्याप्रमाणे आपण बघितलं की जीवदानी गिरीज म्हणजे चांगलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन एक टॉपची टीम ओळखली जाते. का ती टॉपची टीम म्हणून ओळखली जाते, काय असं करते नक्कीच क्रिकेटमध्ये की ते नक्कीच टॉपची टीम ओळखली जाते. कारण की आकाशदासारखे प्लेयर संतोषकासारखे प्लेयर आहेत, ते खेळतात चांगले म्हणून. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असेल, बेस्ट ऑफ लक. तर विकास तुमच्याकडे वळतोय. टॉस जिंकला असता काय स्वीकारला असता. फिल्डिंग बॅटिंग करायची तुम्हाला. तुमचा रेकॉर्ड पाहिला मागच्या काही 2 वर्षापासून खूप चांगला होत चाललाय. आता जीवदानी गिरीज टीम आहे, मोठी टीम असेल तर नक्कीच तरी तुमच्याकडे काय गेम प्लॅनिंग असेल. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. सराव किती आहे की या स्पर्धेसाठी कशा पद्धतीने तयारी केली तुम्ही खास करून. रोज सकाळी 2 ते 3 घंटा सराव करतो आम्ही. नक्कीच ही मॅच आहे, नक्कीच जीवदानी गिरीज संघाला तुम्ही बरोबरीची लढत देण्याचा प्रयत्न करणार. 100%. शुभेच्छा असेल तुम्हाला. तर बेस्ट ऑफ लक. आत्मविश्वासाने म्हणाले की विकास आम्ही नक्की 100% बरोबरीची फाईट करणार आहोत या मॅच मध्ये. आता मात्र वही जिथे कमेंट्री बॉक्स मध्ये मॅचचं धावतो विवरण घेऊन येतो. पुन्हा एकदा घेतो एक छोटासा ब्रेक.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहिला, थोडस जगाबावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी न करें ये भी तो गलत बात है. डेफिनेटली 46 धावा आहेत आणि 46 धावा कंप्लीट करायच्या तर प्रयत्न मात्र करावे लागतील. जागाबावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. राजावली टीमसाठी हे लक्ष आहे. 15.33 ची सरासरी आहे. रुपेश परेड सारखा गोलंदाजी मार्कवर आहे आणि साईडला खेळलाय अलॉंग द कार्पेट. खेळाडू आहे विकास, चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चेंडूला फील करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा तत्पूर्वी या प्राप्त केल्या. ही जोडी अजय मडवी आणि वैभव सोळे या जोडीवर आता सगळं काही भविष्य असणार आहे या मॅचचं. पुढील मॅच जगदंबा स्पोर्ट्स टीम पाहिली आपण तर एक यंगस्टरची आणखीन एक भरणा असलेली टीम, परंतु भल्या संघाला पाणी पाजण्याचं कार्य या जगदंबा स्पोर्ट्स पेंडीपाडा टीमने केलं आहे. कदाचित जीवदानी गिरीज टीमला सुद्धा बरोबरीची लढत देताना पाहायला मिळेल. पुढील मॅच तो पाहायला मिळेल. आणि बॅट मात्र वापरली गेली होती. अगदी लेग स्टंपच्या जवळ चेंडू होता आणि डेफिनेटली वाईट बॉलचा इशारा इथे त्यांना पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा रन्स ने धावफलक टीमच्या टोटलमध्ये आपण पाहिलं तर ऍड केला जाईल. टीमचं टोटल 3 या आकड्यावर पोहोचताना पाहायला मिळते. फटका आहे हवेत. फिल्डर येतात. झेल निर्माण झालाय. जवळजवळ बाउंड्री ते 38 सर्कल पर्यंत हा नक्कीच प्रयत्न होता, परंतु तितका यशस्वी होताना पाहायला मिळाला नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर धावा मात्र मिळतील 2. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाहीये. आणि नक्कीच ते प्रयत्न आपण पाहिलं तर करत असताना पाहायला मिळतात. फिल्डर असतील, फलंदाज असतील, कारण की त्यांना माहिती आहे की इथे काय पण हो पण मात्र मागं नाही घ्यायची आहे. हा फटका आहे चांगला, परंतु डिस्टन्स नाहीये तितकं. झेल निर्माण झाला. ज्या चुका राजावली टीम कडून झाल्या त्या चुका मात्र ग्रुप बाटपाडा टीम कडून होणार नाहीये. आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण विकास खूप चांगलं कॅचिंग पोझिशन आणि विकेट पहिली. अजय माडवी इज आउट. पहिली विकेट गमावली होती. ते 5 या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले 4. जिंदगी ने यही सिखाना है, मेहनत करो रुकना है नहीं, हालत कैसे भी हो लेकिन किसी के आगे झुकना नहीं. आणि तेच म्हणावं लागेल, कारण की जरी आपण पाहिलं 46 धावा असल्या तरी जिद्दीने आपण त्या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. डेफिनेटली आपण पाहिलं इथे तर पहिली विकेट गमावली आहे. रुपेश परेडने सफलता मिळवून दिली आपल्या टीम साठी. हवेत फटका आहे. फिल्डर अंडरनीट आणि कॅच हॅज बीन टेकन. बॅक टू बॅक विकेट लॉस्ट. साई कृपा राजावली टीम. आणि ज्याप्रमाणे विकेट गमावली आहेत आणि ते विकेट आता मात्र आपण पाहिले तर मिळवून देणारा गोलंदाज म्हणजेच रुपेश. खरोखर ज्याप्रमाणे आपण म्हणायचं ना तितकं कमी, कारण की आजचा दिवसाचं विश्लेषण करायचं झालं तर ज्याप्रमाणे सकाळचं सत्र जे आपल्याला पाहायला मिळालं, सकाळच्या सत्रामध्ये अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीम मॅग्निफिसंट खेळ करत असताना सलग 2 मॅच जिंकले. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही युनिट मध्ये अग्रेसर आणि अव्वल कामगिरी करत आपण पाहिलं तर नक्कीच पुढे येताना पाहायला मिळाली. आता या सत्रामध्ये आपण विचार करायचा झाला तर वर्चस्व गाजवलं पूर्णपणे आय ग्रुप भाटपाडा टीमनं, परंतु इथे प्रयत्न हे करावे लागतील राजावली टीमच्या खेळाडूंना. याचे चांगले बॅटर आहेत आणि चांगल्या बॅटरना नक्कीच इथे चांगली बॅटिंग करावी लागेल.
हा आलेला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू त्याच्या बॅट मधून फटका फसलाय. नक्कीच आपण पाहिलं तर जवळजवळ ज्या अनुषंगाने आला होता आपण पाहिला महेश, परंतु महेशने सुद्धा तीच चुकी केली ती उर्वरित 2 खेळाडूंनी केले आणि पाहावं लागेल की तिसरा कॅच पकडला गेलाय आणि मात्र आपण बघितलं तर हा महत्वपूर्ण तिसरा झटका राजावली टीमला लागलाय. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला 5 धावसंख्येवर जवळजवळ 3 विकेट गमावले गेले. धीरज निलके आलेत आणि ज्या प्रमाणे आपण बघितलं तर विकेट टेकर पुन्हा एकदा ठरत असताना रुपेश जो आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक उमेशच्या हातामध्ये आणि उमेशने पहिला चेंडू ज्याप्रमाणे स्विंग केलाय टर्न केलाय. टार्गेट आहे 46 म्हणजेच आता 41 धावा. नक्कीच जे टार्गेट आहे आणि नक्कीच 41 धाव्यांची गरज असणार आहे इथून मॅच जिंकण्यासाठी. या षटकामध्ये धावा येतील का? शॉर्ट पिच चेंडू पिक केलाय. चेंडूला मात्र नक्कीच पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु ती ताकद मिळाली नाही, पॉवर मिळाली नाहीये, गती कमी होती आणि तीच प्रमुख कारण फसला फटका आणि वैभव सुद्धा झाला बाद आणि मात्र आता परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. हा धक्का क्रमांक 4. जागृत इन द मिक्स. नवीन बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये पवन उमेशच्या समोर एनरेज डिक्लेशनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र इथं मिळतील. आता असं दिसतंय चित्र की 7 धावसंख्येवर 4 गडी गमावलेत. प्रमुख आपण बघितले ती चौगडी आपण पाहिली आहे ती बाद झाले. एकमेव असा खेळ जो आहे तो धीरज जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. दुसरं षटक आहे म्हणजे 9 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे आणि या 9 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर 39 धाव्यांची गरज आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आणि फलंदाजाला फक्त उभं ठेवलंय तिथे. ज्याप्रमाणे आपण पाहिला की वॉचमॅनला एका जागेवर उभं केलं जाते ना त्याचप्रमाणे खेळाडूला उभं केलं. आता चांगला शॉट एक्झिक्यूट केलाय. हो चांगला फटका आहे परंतु तितकीच चांगली फिल्डिंग कल्पेशच्या माध्यमातून होते. रनआउटचा मौका मिळाला आणि विकेट इथे रनआउटच्या स्वरूपात गमावली आहे. खराब कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा प्रत्यय 5वा झटका. साई कृपा राजावली टीम अडचणीमध्ये पूर्णपणे येताना पाहायला मिळाली आहे. विकास येत आहेत आता. धीरज आहेत परंतु त्यांना आपल्या टीमसाठी जे हवंय ते मिळवून देण्यामध्ये सफळ होतील का? उमेशनं मात्र आपण पाहिली मॅच भरपूर दूर नेले. 1 धाव घेतली या चेंडूवर. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाचा खेळ फिनिश झालाय. धावफलक
5 गड्याच्या मोबदल्यात फक्त 9 धावा. इथे आपण पाहिला तर 46 धावांचा पाठलाग करताना 6 चेंडू 37 धावा मॅच जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 37 धावा. हा फटका आहे हवेत, विकेट मिळेल आणि मिळाली आहे. विजयला सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. धीरजला सुद्धा चालताय केलाय. म्हणजे ही मॅच आता आपल्या मुठ्ठीमध्ये. या मॅचवर असा पंजा कसलाय आय ग्रुप भाटपाडा टीमनं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आज जे संघ आहेत ना आणि अतिशय चांगले संघ आहेत अँड टफ संघ, ज्याच्यामध्ये आणखीन एक टफ संघ आपल्याला जोडताना कदाचित पाहायला मिळू शकतोय. पण ज्याप्रमाणे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की भाकीत करू शकत नाही की कोणता संघ मात्र तिथे जोडेल. मनीष येतात. आता एक पर्याय म्हणून आपण बघितलं की खेळ फक्त करायचा आहे हेच म्हणावं लागेल. कारण येणारे 4 चेंडू आणि 37 धावा, 6 विकेट 9 या धावसंख्येवर गमावलेत. आय ग्रुप भाटपाडा टीम खूप चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळालंय. पहिल्या मॅच मध्ये नक्कीच जेव्हा आम्ही चर्चा केली होती, विकास याच्यासोबत चर्चा केली होती, कल्पेश याच्यासोबत चर्चा केली होती, मागच्या मॅच मध्ये आम्ही भरपूर काही चुकलो होतो, सरावाचा अभाव होता. परंतु या मॅच मध्ये आम्ही नक्कीच 100% सराव चांगला करून आले आणि एक आत्मविश्वासाने आलोय. यात चांगलं खेळू आम्ही आणि ते करण्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश सुद्धा मिळालं आहे. ही राहिलेली आहे औपचारिकता. आता तेच कंप्लीट करतात साई कृपा राजावली टीमचे खेळाडू. भरपूर काही चुका होताना पाहायला मिळाल्या. एका इनिंग मध्ये 5 कॅचेस सुटले गेले. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं जे योगदान हवं होतं ते मिळालं नाहीये. 2 चेंडू असतील आणि 36 धावा. पहिला कॅच आपण पाहिला होता जवळ जो उमेशचा सुटला आणि तिथूनच मॅचचं मात्र चित्र पलटताना पाहायला मिळालं. खाली राहणारा चेंडू आहे. विकास आहे स्ट्राईक एंड कडे आणि इथे आपण पाहिलं तर मनीष जो नॉन स्ट्राईक एंड कडे 3 मध्ये खेळलाय. विकासकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे हे दर्शवू शकतोय, कारण की हा शेवटचा चेंडू आहे आणि या चेंडूवर नक्कीच एक चांगला फटका खेळू शकतोय का, दाखवून देऊ शकतो आपल्या टीमला. नाही तर डॉट चेंडू आला आणि या डॉट चेंडूने मात्र आपण पाहिला तर स्वप्न मात्र आज एकविरा ट्रॉफी मध्ये घेऊन आलेला संघ आपण पाहिला तर साई कृपा राजावले. मात्र ते स्वप्नच राहणार आहे, कारण की पराभवाच्या छायेमध्ये सोडलंय आणि नक्कीच या स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता मात्र आपण पाहिला तर दाखवला गेला. तो म्हणजेच आय ग्रुप भाटपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स आय ग्रुप भाटपाडा टीम अँड हार्ड लक.